16 तारखेला मी गेले होते माझ्या आईकडे, कारण मला जायचं होतं माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला. आणि मग तिथे गेल्यानंतर माझे 2 दिवस तिकडे गेले. माझ्या आईच्या घर जे आहे ते माझ्या गावातच आहे, त्यामुळे मला जाण्या येण्याचा वेळ नाही जात. परंतु तिथे गेलो, लग्नात गेलो. त्यानंतर हे आहे पहा लग्नाचा म्हणजे मूर्तिजापूरला हे लग्न होतं, तिथे आम्ही लग्नाला गेलो आणि मग त्यांचं लग्न झालं. त्यानंतर परत आलो. तर त्या दिवशी मी खूप थकून गेले होते, तर तो दिवस तर पूर्ण लग्नात जाणार असं कन्सिडर करूनच त्या दिवशी कुठलाही स्ट्रेस ठेवला नव्हता. आपल्या गृहिणींचं काय होतं, काही प्रोग्राम असे असतात, मी याच्या एंगेजमेंटला नाही गेले, ती स्किप केली, बहिणीची एंगेजमेंट झाली तिथे स्किप केलं, परंतु लग्नाला तर जावंच लागणार होतं आणि मग शेवटी एक दिवस तिथे जाणारच होता. तर असं आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चालू असतं. एक गृहिणी म्हटल्यावर किंवा एक ॲस्पिरंट म्हटल्यावर असे काही हर्डल येतात. आता हे स्किप करा असं बरेच जण सांगतात, कुणाच्या लग्नाला जाऊ नका, कुणाच्या लग्न अटेंड करू नका. पण कसं आहे, जेव्हा आपण घरात राहतो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही स्किप करता येत. हेच जर आपण एखाद्या ठिकाणी रूम करून राहत असू किंवा आपण एक स्टुडंट म्हणूनच नुसतं राहत असू, तर तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी स्किप करू शकतो. त्यानंतर आल्यानंतर मला काही झाडं घ्यायचे होते, तर त्यासाठी आम्ही नर्सरीमध्ये गेलो. ही आहे माझी भाची सखी, तर तिला घेऊन आणि माझे भाऊ आणि रसिका असे आम्ही सगळेजण मिळून नर्सरीला गेलो होतो. काही झाडं घ्यायचे होते, तर ते झाडं आम्ही घेतले आणि ते झाडाची नंतर मला प्लांटिंग पण करायची होती घरी येऊन. परंतु त्या दिवशी फक्त झाडं घेतले. कुठलेही झाडं आणल्यानंतर ते 2-3 दिवस तर आपल्या घरी ठेवावे लागतात. जसं एखाद्या गोष्टीला तिथे सेट व्हायला वेळ लागतो, तसं झाडांचंही असतं. त्यामुळे मग ती झाडं फक्त मी घेऊन आलो आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी मला ते प्लॅन करायचे होते. आणि मग तिकडून आल्यानंतर तो दिवस तर वेस्ट गेला, कारण घरी आल्यानंतर काही अभ्यासाचा मूड राहत नाही, त्यामुळे तो दिवस गेला वेस्ट. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी स्टार्ट करणार होते, पण म्हणतात ना, एक दिवस मध्ये गॅप झाला की आपल्याला थोडा थकवा येतो, तसंच माझं काहीसं झालं. तर हे सगळे झाडं मी आणले होते, ते प्लांट करायचे होते. काही आधीचे झाडं आणून ठेवले होते गुलाबाचे वगैरे, ते प्लांट करायचे होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी लायब्ररीची साफसफाईला गेलो आम्ही, तर एक दिवस माझा त्यात गेला. त्यामुळे मग घरी येऊन मी नुसतं कपडे धुण्याचं काम केलं. त्या दिवशी स्वयंपाक आमच्या सुजाताने केला. म्हणजे आपल्याला काहीतरी अशा ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. सो त्यानंतर माती मी आदल्या दिवशी मिक्स करून ठेवली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी झाडं लावले. थोडी माती कमी होती, तर ती माती आणली. कपडे खूप सारे होते, कारण लग्नाहून आलेले. त्यानंतर ते बेडशीट खराब झाली होती, भाजी सांडली होती, तर त्यामुळे ते धुवायचं काम पडलं. त्यानंतर हा काल संध्याकाळचा, म्हणजे माझा कंटिन्यू 16 तारखेपासून काही प्रॉपर असा स्टडी झाला नाही, त्याच्यामुळेच मी व्लॉग शेअर केले नाहीत. आणि इथे अरण्याची काय सवय लागली काय माहीत, तो टी शर्टच खातो. त्यासाठी काही ऑप्शन असेल, काही इलाज असेल तर मला नक्की कमेंट करा. तर इथं त्याला खायचा होता कच्चा चिवडा, आणि हा आमच्या आईंचा पण फेवरेट आहे. मग सगळ्यांसाठीच मी काल संध्याकाळी बनवला होता कच्चा चिवडा. तर आपल्याला जेव्हा आपण घरात राहतो तेव्हा अशा काही ना काही जबाबदाऱ्या येतात. आता आमच्या आईंचं डोळ्याचं ऑपरेशन आहे, म्हणजे असे काही ना काही चालूच राहतं घरी असल्यावर. हेच जर आपण एखादा स्टुडंट म्हणून रूम करून असू, तर ह्या सगळ्या गोष्टी स्किप करता येतात आणि आपल्याला फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आणि मी ठरवलं होतं की मग आजच्या दिवशी तरी हे सगळा बॅकलॉग मी भरून काढेल. परंतु झालं असं की आज मलाच सर्दी झाली आणि मलाच बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे आजसुद्धा माझा प्रॉपर अभ्यास झाला नाही. परंतु कालच्या दिवशी मी माझी जी बुक लिस्ट आहे ना, ती बुक लिस्ट फायनल केली आणि इतिहास आणि भूगोलाचे पुस्तकं ठरवून घेतले. काही माझ्याकडे जे नव्हते ते मी परचेस केले, ऑर्डर केलेले आहेत. त्याच्या लिंक मी खाली ॲड केलेल्या आहे टॅग प्रॉडक्टमध्ये, तर त्या तुम्ही घेऊ शकता तिथून. आणि काल मात्र मी थोडंसं हे जे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सचं बुक आहे, तर ते वाचायला घेतलं होतं. तर ते वाचता मध्ये अशी सावी येत राहते, मग तिला पहा, नाही तर ती पडते कुठेही, त्याच्यामुळे असं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नव्हतं. परंतु तरीसुद्धा मी हे पुस्तकातला एक चॅप्टर कंप्लीट केला आणि हे स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचायला सोपं जातं. अशा प्रकारे माझं हे पुस्तकातला एक चॅप्टर काल कंप्लीट झाला आणि बुक लिस्ट फायनल झाली. त्यानंतर असे झाडं लावले. तर हा आज सकाळचा व्हिडिओ आहे. सगळे झाडं माझे प्लॅन्ट करून झाले आणि यांना पाहूनसुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं. बऱ्याच दिवसांची माझी प्रत्येक झाड लावायची इच्छा होती, ती आज फायनली पूर्ण झाली. आणि एक एक झाड मी निवडून आणलेलं आहे, म्हणजे मला जे पाहिजेत ते असे सिलेक्टिव्ह झाडं मी आणलेले आहेत. कुठलेही सुंदर दिसतील असे म्हणा किंवा असं नाही आणलेत. पेरूचं झाड मला पाहिजे होतं, मोगरा पाहिजे होता, तर असे झाडं मी लावलेत. आणि एक माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं असं म्हणू शकता. तर 6वी ते 12वीच्या ज्या NCERT आहेत, त्यामधल्या 6वीची आणि 12वीची NCERT आपल्याला इथे कामात येणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न मग आपल्या 11th आणि 12ची NCERT, त्याच्यामध्ये भक्ती चळवळीचा आपल्याला मिळेल. कलेचा इतिहास आपण मराठी याच्यातून कंप्लीट करू. भारतीय कला आणि संस्कृती नितीन संघानी यांचं पुस्तक आहे. त्याचं नंतर ही जी NCERT ते आपल्याला घ्यायची आहे. समाधान महाजन सरांचं पुस्तक.
इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे एक पुस्तक आहे, हे घ्यायचं असेल तर हे घेऊ शकता. परंतु आपण जेव्हा समाधान महाजन सर यांच्या पुस्तकाचे फेमिलियर असतो तर आपल्याला दुसरं काही घ्यायची गरज पडणार नाही. त्यानंतर सोशॉलॉजीचे पुस्तक घ्यायचे आहेत आपल्याला 11th आणि 12th याच्याही PDF मी आपल्या ग्रुपवरती टाकून देईल. त्यानंतर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे आपल्याला जे पोस्ट इंडिपेंडन्सचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी लागणार आहे. 9th आणि 10th वर्ल्ड हिस्ट्रीचे पुस्तक जे आहेत ना त्याच्यामधलं वर्ल्ड हिस्ट्रीसाठी आपल्याला करायचं आहे. फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल, त्यासाठी आपल्याला हे पुस्तकं वाचायचे आहेत. आता हे सगळे पुस्तकं वाचताना फ्रॉम पेज 1 टू लास्ट असं नाही करायचं आहे आपल्याला. आपला सिलेबस आपल्यासोबत असेल आणि सिलेबसचा एक एक पॉईंट या पुस्तकातून जिथून कंप्लीट होईल आपल्याला तिथून कंप्लीट करायचं आहे. आपल्याला मॉडेल आन्सर्स तयार करून ठेवायचे आहेत आपले. त्याच्यानंतर मग आपल्याला शॉर्ट नोट्स काढायचे आहेत किंवा एक चिट्स बनवतो आपण तशा किंवा एखादी डायरी बनवायची आहे आणि त्यातले फक्त आपल्याला जे पॉइंटर आहेत ते नंतर करायचे आहेत. मग मधलं जे वाचायचं लिहायचं आहे तर ते आपल्याला आपोआप त्याच्यामधलं लिहिता येईल जेव्हा आपण या पुस्तकांमधले सिलेक्टेड टॉपिककडे जाणार आहोत. आता राहिला प्रश्न जिओग्राफीचा. तर जिओग्राफीसाठी 11-12च्या ज्या काही NCERT त्या मस्ट आहेत. शारदा पब्लिकेशनचं एक बुक आहे ते मस्ट आहे. दीपस्तंभ पब्लिकेशनचं किंवा तुम्ही जर सौदी सरांचं वापरत असाल तर सौदी सरांचं घेऊ शकता इंडिया आणि महाराष्ट्रासाठी. हे सगळे 2 पुस्तकं आणि त्याच्यासोबत आपल्याला एक ॲटलास घ्यायचा आहे. त्यासोबत 11-12च्या ज्या काही NCERT आहेत 4 तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या मी अटॅच केलेल्या टॅग प्रोडक्टमध्ये, तिथून तुम्ही त्या परचेस करू शकता. पूर्णच्या पूर्ण NCERT सुद्धा 6वी ते 12वीच्या जर तुम्हाला त्या पूर्ण घ्यायच्या असतील तर पूर्ण हे घेऊ शकता. काही चित्र असतात, काही आकृत्या असतात, त्या आपल्याला उपयोगी पडतात. त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तेवढा बजेट तर तुम्ही त्या सगळ्या घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधल्या काही डायग्राम जे आहेत त्या आपल्या पुस्तकामध्ये वापरायला, आपल्या ॲन्सरमध्ये वापरायला आणि आपलं ॲन्सर वेगळं करायला तिथे मदत करतील. सो अशा प्रकारे शॉर्टमध्ये बुक लिस्ट केलेली आहे रेडी. आता याच्यामधले स्टेट बोर्डाचे पुस्तकं हे सगळे आले की मग मी तुमच्यासोबत सगळेच्या सगळे एकदा शेअर करेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट मिळाला कारण बरं नाही वाटत आहे आणि थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स झालं म्हणून, परंतु आत्ता रेग्युलर देण्याचा मी प्रयत्न करेल. सो थँक्यू सो मच. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.